आणि एलपीजी संदर्भात महत्त्वाचे आदेश समोर आले। इराण अमेरिका युद्धामुळे कतारमधून एलपीजीचा पुरवठा कमी झालाय, त्यामुळे केंद्र सरकारने देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांना एलपीजी निर्मितीला प्राधान्य देण्याचे आदेश दिलेत। प्रोपेन आणि ब्युटेन वायूंचा वापर करून जास्तीत जास्त एलपीजी निर्मिती करा असे आदेश दिलेत। भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि रिलायन्ससह सर्व पेट्रोलियम कंपन्यांना आदेश लागू आहेत। देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये, एलपीजीच्या किमती वाढू नयेत यासाठी सरकारने हे पाऊल उचलले। भारतात एलपीजीची मागणी आणि सरकारने काढलेला आदेश या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात। जगभरात भारत एलपीजीचा दुसरा क्रमांकाचा आयातदार आहे। 2025 मध्ये भारतात 3,33,00,000 टन एलपीजीचा वापर झाला। भारत आपल्या गरजेच्या 2/3 एलपीजी आयात करतं। 85-90% एलपीजी आखाती देश पुरवतात। इराण युद्धामुळे एलपीजीचा तुटवडा, किमती वाढण्याची भीती। प्रोपेन आणि ब्युटेन वायूंचा वापर करून अधिकाधिक एलपीजी निर्मितीचे सरकारचे आदेश। केंद्र सरकारकडून आपत्कालीन कायद्याचा वापर। सर्व सरकारी आणि खासगी तेल शुद्धीकरण कंपन्यांना हे आदेश लागू। एरवी प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर करून अन्य पेट्रोलियम पदार्थांची निर्मिती होते। एलपीजीच्या तुलनेत अन्य पदार्थांची निर्मिती जास्त फायदेशीर असते। पण सध्या नफ्याचा विचार न करता देशासाठी अधिकाधिक एलपीजी निर्माण करा असे आदेश केंद्र सरकारने दिले।